सुमारे 5.5 ते 6 तासाच्या सगळ्या नाट्यमय घडामोडी आहेत. बरोबर 4 वाजता चलो पीएम हाऊस असं आवाहन काँग्रेसनं ट्विट करून दिलं होतं. त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी पंतप्रधानांच्या निवासाबाहेर जमले होते. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या होत्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या सर्वांना बळजबरीनं उचललं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं. आपण फोटोमध्ये बघतोय आपली कन्या खासदार प्रियंका गांधीला भेटण्यासाठी, पोलिसांशी चर्चा करण्यासाठी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये खुद्द ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी काही वेळापूर्वी आल्या होत्या. त्याचा आपण हा फोटो बघतोय, छायाचित्र बघतोय. दुसरीकडे छत्रसाल स्टेडियममध्ये राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना ताब्यात ठेवण्यात आलं. मात्र यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते, आणि आपण बघतोय की राहुल गांधींची काही वेळापूर्वी पोलिसांनी आता सुटका केलेली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत. पोलिसांनी राहुल गांधींची 2.5 तासानंतर सुटका केलेली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. आपण दृश्यामध्ये बघतोय एकीकडे राहुल गांधींना पोलिसांनी 2.5 तासानंतर सोडलेलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पोलीस स्टेशन मधला फोटो आहे. सोनिया गांधी दिसत आहेत, आपल्याला प्रियंका गांधी दिसत आहेत. मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये प्रियंका गांधींना आणण्यात आल्यानंतर खुद्द सोनिया गांधी तिथे दाखल झाल्या होत्या. आणि आता आपण बघतोय की राहुल गांधी रवाना होताना दिसत आहेत. 2.5 तासानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केलेली आहे. मात्र या दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले होते. मोदी सरकार विरोधात त्यांनी जोरदार आपला संताप व्यक्त केलेला आहे. काल पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला, तर आज देखील पोलिसांची काँग्रेसच्या नेत्यांवर दडपशाही सुरू आहे. सरकार चर्चा करत नाही, सरकार बळाचा वापर करते असा आरोप काँग्रेसनं केला आहे. नीटची लढाई आता थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचलेली आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड पोलिसांनी केली होती. मात्र 3 तासानंतर पोलिसांनी त्यांना सोडून देण्यात आलेले आहे. आपण दृश्यामध्ये बघतोय राहुल गांधी आता यांची सुटका पोलिसांनी केलेली आहे आणि ते वाहनात बसून आपल्या निवासस्थानीकडे जात आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज दुर्लक्षित करून चालणार नाही. सरकार दुर्लक्ष करते. सरकार जबाबदारीतून मोकळं होतंय असा आरोप राहुल गांधींनी केला. देखिए, जो मांग छात्रों की है, सरकार को छात्रों की मांग माननी चाहिए. जो उन्होंने मांग रखी है उसको स्वीकार सरकार को करना चाहिए. और सरकार ने जो अन्याय किया है छात्रों के साथ, युवाओं के साथ, जिस तरीके से उनको पीटा गया, उनका सर फोड़ा गया, हड्डी तोड़ी गई, करंट लगाया गया, और जो कुछ सरकार कर सकती थी सरकार ने दमन करने की कोशिश की है. लड़कियों के कपड़े फाड़े हैं. क्या ये लोकतंत्र में उम्मीद कर सकता है किसी सरकार से? और जब शांतिपूर्ण आंदोलन और प्रदर्शन चल रहा उस समय, इसलिए हमारी मांग है कि सरकार जो छात्र हैं, युवा हैं, उनकी मांगों को मान लें. कल भी यही मुद्दा आप लोग उठाएंगे? सदन में यही मुद्दा उठाएंगे.